उद्धव ठाकरे बोलतायत. आपका बाल भी बाका नहीं होगा, ये मेरी मेरी गारंटी है. इसको मोदी गॅरंटी कहते हैं. जी कृपाशंकरला मिळाली, अशोक चव्हाणांना मिळाली, आमच्या मिंद्याला मिळाली आणि अजितदादांना मिळाली. आरोप करणारे हेच, चौकशा करणारे हेच, क्लीन चिट देणारे सुद्धा हेच. म्हणजे क्रिकेटच्या मॅच मध्ये बॉलिंग टाकणारे हेच, बॅटिंग करणारे हेच, कॅच पकडणारे हेच, अपील करणारे हेच आणि आउट देणारे पण हेच. आणि जिंकलो की नाही? अरे कसला जिंकलास? अजून साध्या मुंबई महापालिकेच्या निवडणुका घेण्याची तुमच्यात हिंमत नाहीये आणि तुम्ही देश जिंकायला निघालात. 2 वर्ष झाली मुंबई महापालिकेमध्ये लोकप्रतिनिधीच नाहीयेत. सगळेच्या सगळे जे काय निर्णय चाललेला आहे, सगळा जो काय कारभार चाललेला आहे तो प्रशासकाच्या माध्यमातून चाललेला आहे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा जो काय घोटाळा कसले घोटाळे, यांचे घोटाळे 1.5 वर्षाचे आम्ही काढले, त्यांची तोंडात बूज बसले. रस्त्याचे टेंडर काढले, त्याच्या भानगडी बाहेर काढले होते रिटेंडर. म्हणजे मला सांगायला सुद्धा लाज वाटते की ते सॅनिटरी पॅडची मशीन्स, त्याच्यामध्ये सुद्धा घोटाळे. मी किती तुम्ही खाल, किती घोटाळे कराल आणि आमच्यावरती बोटं दाखवता हे घोटाळेबाज म्हणून. जे काँग्रेसने 60 वर्षात नाही केलं ते आम्ही 10 वर्षात करून दाखवलं. ही एकच गोष्ट फक्त मोदीजी खरं बोललेत. एकच गोष्ट. आणि ती कोणती गोष्ट? की गेल्या आठवड्यामध्ये एक सुप्रीम कोर्टाने निकाल दिला. कारण मला वाटतं प्रशांत भूषण सुप्रीम कोर्टात गेले होते निवडणूक रोख्यांच्या बद्दल. त्यांनी सांगितले निवडणूक रोखे आहेत, त्याच्या माध्यमातून जे पैसे मिळतात राजकीय पक्षाला, हे पैसे कोणाकडून आले हे लोकांना कळलं पाहिजे. ह्या कंपन्या कोण आहेत? कारण काँग्रेसचे जे जयराम रमेश आहेत त्यांनी एक आरोप केलाय की ह्या त्या कंपन्या आहेत, हे ते उद्योगपती आहेत ज्यांच्यावरती धाडी टाकल्या गेल्या आणि पैसे दिल्यानंतर चौकशी बंद करण्यात आली. ज्यांनी पैसे दिले नाहीत त्यांच्यावरती कारवाई केली गेली. म्हणजे तुम्ही जुलूम जबरदस्तीने दमदाट्या करून धाडीत टाकून पैसे गोळा करतात. आणि काँग्रेसने देशाला लुटलं. जो काय अकाउंट म्हणून जाहीर झालेला आहे, भारतीय जनता पक्षाच्या खात्यात किती पैसे आहेत? 6-7 हजार कोटी रुपये. आणि काँग्रेसच्या खात्यात किती आहेत? 700 का 800 कोटी रुपये. मग कोणी कोणाला लुटलंय? देशाला कोणी लुटलं? भाजपने लुटलं ना, का काँग्रेसने लुटलं? भाजपने लुटलेलं आहे. आणि एकच गोष्ट अशी आहे की 10-70 वर्षामध्ये काँग्रेस त्याच्या खात्यामध्ये 8,000 कोटी नाही जमू शकले, पण भाजपाने 10 वर्षामधल्या 4-5 वर्षामध्ये 7-8 हजार कोटी रुपये जमवून दाखवले, करून दाखवलं. हा तुमचा पैसा आहे, करदात्याचा पैसा आहे. निवडणूक रोख्याच्या माध्यमातून ज्या मोठमोठ्या कंपन्या त्यांच्यावरती धाडीत टाकून दमदाट्या करून तुम्ही पैसे गोळा केले आणि सुप्रीम कोर्टाने त्यांना सांगितले की मार्च पर्यंत ही नावं जाहीर करा. मी आता येताना फोनमध्ये ऑनलाईन बातम्या बघत होतो. स्टेट बँकेने सांगितलं की आम्हाला अजून मुदत द्या, 3 महिने मुदत द्या. म्हणजे स्टेट बँक पण ह्यांचीच दलाल. 3 महिने का? तर निवडणुकीच्या आधी भांड फुटायला नको, पण निवडणुकीनंतर आम्ही तुमचं भांड फोडणार आहोत कारण सरकार आमचं असणार आहे. बरं, हे घोटाळ्याचं झालं, हे भ्रष्टाचाराचं झालं. महाराष्ट्रामध्ये जे काही वातावरण आहे, शेतकरी आहेत, कामगार आहेत, पण सगळ्यात धोकादायक जे मी तुम्हाला सांगतो की ही लढाई मी माझी नाही, ही लढाई मी तुमची लढतोय. तुमच्या भावी पिढ्यांची लढाई मी लढतोय. कारण मला माझा महाराष्ट्र, माझी भारत माता पुन्हा एकदा स्वकीयांच्या गुलामगिरीमध्ये जाऊ द्यायची नाही. मी ती जाऊ देणार नाही. शपथ घेऊन जर लढणार असाल तर माझ्यासोबत या. आणि दुसरा एक जो मोठा धोका आहे तो म्हणजे अंमली पदार्थ. आपण वारंवार आरोप केलेले आहेत, आपण वारंवार माहिती दिलेली आहे. संजय राऊतने दिले, सुषमाताई अंधारेने दिले. अजूनही त्याच्यावरती कारवाई कोणाची होत नाही. पण मध्ये मध्ये ज्या काय बातम्या येतात त्या दरवेळेला गुजरातच्या पोर्टवरती करोडो रुपयाचे नशिले पदार्थ कसे मिळतात हो? काय नशिली पदार्थवाल्यांचं जसं देशात येणारे सगळे उद्योग धंदे हे मोदीजी गुजरातला नेतात, तसं त्या नशेबाज लोकांचं सुद्धा काय गुजरात आवडतं ठिकाण झाली की काय?